तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर कसं काय इंजिनियर, तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं। तर तुम्हाला आता वाटत असेल काय असेल ती गुड न्यूज, तर ती गुड न्यूज तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला माहिती इंजिनिअरिंग म्हणजे सोपी नसते आणि त्यात M2 M1 त्यानंतर मेकॅनिक्स आणि शेवटचा आपला तो ग्राफिक्स, त्या व्ह्यूज डायग्राम त्या कशा प्रकारे काढायच्या, कारण भरपूर जणांचे बॅकलॉग लागतात आणि आता कॅरी ऑन लागलेलाच आहे। बट कॅरी ऑन भरपूर जणांना भेटलेलं नाही, म्हणजे भेटलेला आहे बट काही जणांना अजून तो ॲप्लिकेबल झालेला नाही। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरू। तर फायनली काय असणार ती गुड न्यूज, तुम्ही आता आतुरता असेल तुम्हाला की काय असणार ती इंजिनिअरिंग वाल्यांसाठी, सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी एकदम गुड न्यूज आणलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही गुड न्यूज सांगायची आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे। कालच कारण माझा म्हणजे कॉल झाला मला, प्रदीप गिरी सरांचा कालच संध्याकाळी कॉल आला की त्यांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे। खाली हा जो नंबर मी मेन्शन करतोय त्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ते टेक्स्टबुक असेल तुमचं इंजिनिअरिंगचं, त्यानंतर क्वेश्चन पेपर असतील, त्यानंतर वेगवेगळे साईट्सवर तुम्ही डाउनलोड केले असतील काही क्वेश्चन पेपर, ब्राउचर वगैरे काही जर असेल तुमचं, तर ह्या नंबरवरती प्लीज प्रोव्हाइड करा। ते जेवढं मटेरियल तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगचं तेवढं ह्या नंबरवरती प्रोव्हाइड करा। हा नंबर मी खाली देतोय, जसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, बट स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघायचं किती जण तुम्ही सेंड करता, तर कारण त्या सरांची तेवढीच मदत होईल। तर एवढं काम तुम्ही नक्कीच करा आणि ती गुड न्यूज तुम्हाला मी सांगणारच आहे। तर आता वळूया त्या गुड न्यूजकडं। म्हणजे तुम्हाला माहिती इंजिनिअरिंगमध्ये तुमचे सब्जेक्ट भरपूर बॅक राहतात, कारण माझे पण राहिली होती। आता कॅरी ऑन तर सगळ्यांनाच लागलेलं आहे, कॅरी ऑनची न्यूज तर आलीच होती, बट कॅरी ऑन लागलेला आहे, बट काही काही लाभ भेटलेला नाही। तो काही काहींचे सब्जेक्ट अजून पण राहिलेले, बट त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय, त्यामुळे तुम्हाला सांगतोय। आणि कमेंटमध्ये मला नक्की राईट करा तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून आता हा व्हिडिओ बघताय, म्हणजे तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे सध्या। पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, भरपूर सारी युनिव्हर्सिटी आहे, बाटा युनिव्हर्सिटी। तर मला कमेंट करून नक्की सांगा, मला पण बघू द्या की कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीचे मुलं माझे व्हिडिओ बघता। तर आता मेन मुद्दा, तर तुम्हाला माहिती सगळ्यात अवघडच सब्जेक्ट म्हणजे टफ सब्जेक्ट इंजिनिअरिंगचे मेकॅनिक्स, आता 2024चा पॅटर्न आहे। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्याला रेफर माहिती नाही, कुठून आपण ते सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स। तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तुम्हाला, तर सगळ्यात मेन गोष्ट तर M3, कधी कधी काय होतं आपला M3 निघत नाही, तर M3 काढण्यासाठी सगळ्यात टॉपचं चॅनल ते म्हणजे भरपूर जणांना माहिती नाही, पर्पल हॅट इन्स्टिट्यूट। तर पर्पल हॅट इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, स्क्रीनवर दिसत असेल, या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही M3 नक्कीच शिकू शकता। कारण मी सुद्धा M3ला स्कोअर केलेला आहे मित्रांनो, रिअल सांगतोय तुम्हाला। मी सुद्धा एक इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, लास्ट इयरला आहे सध्या, शेवटचं सेम चालू आहे माझं, 2च महिने राहिले डिग्री पास आउट होऊन जाईल। आणि सेकंड म्हणजे M2, तर M2 भरपूर जणांना काढता येत नाही। M2 म्हणजे एवढं अवघड नाही आहे, केलं तर सगळं सोपं आहे, बट आपल्याला कधी कधी काय होतं गाईडलाईन्स नाही भेटत आपल्याला। तर M2 जर तुम्हाला शिकायचा असेल तर आपल्या प्रदीप गिरी अकॅडमीला व्हिजिट करा, त्यावर भरपूर सारे लेक्चर अवेलेबल केले आहे, ते पण नवीन प्लेलिस्ट सरांनी आणलेली आहे। तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आपला M2 नक्कीच काढा। आणि त्यानंतर राहिला आपला ग्राफिक्स, हा सब्जेक्ट मित्रांनो हलक्यात घेऊ नका, तुला धोका आहे। धोका म्हणजे आमचे सावंत सर त्यावेळेस बोलायचे तुला धोका आहे, 100% सांगतो खरंच धोका झाला होता। बॅक राहिला सब्जेक्ट, काय सांगावं तुम्हाला, आता तो सब्जेक्ट निघतच नव्हता, पण अभ्यास केला। त्यानंतर व्हिजिट कोणाला केलं माहिती आहे, एक चॅनल आहे तुम्हाला सांगतो, टिकलेज अकॅडमी। टिकलेज अकॅडमीला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ नक्की बघा, भरपूर सारे कंटेंट त्यांनी बनवले आहे। तर टिकलेज सरांनी खरंच खूप मदत केली त्यावेळेस। त्यानंतर राहिला मेकॅनिक्स, तर मेकॅनिक्सचे सुद्धा त्यावर भरपूर सारे व्हिडिओज अवेलेबल केले आहे टिकलेज सरांनी, तर हे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। आणि हीच होती एक गुड न्यूज तुमच्यासाठी, इंजिनिअरसाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे आपले बॅकलॉग क्लिअर करणे। तर अशा म्हणजे तर तुम्ही बॅकलॉग क्लिअर करणारच हा व्हिडिओ बघून, तर लवकर जा आणि तुमचे जे सब्जेक्ट राहिले आहे ते क्लिअर करा। आणि मला तुम्ही सजेशन देऊ शकता कमेंटमध्ये की तुम्हाला कोणता सब्जेक्ट अवघड जातो, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोच की कशा प्रकारे तो सब्जेक्ट वगैरे काढायचा, कारण भरपूर सारे अनुभव घेतले इंजिनिअरिंगमधून, फुकट बोलत नाही भाऊ, तर समजून घ्या। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच अपडेट आपण डेली घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर जय महाराष्ट्र पब्लिक, कायम असत राहा।